सोलापूर शहरात वाढत्या मटका, जुगार आणि इतर अवैध व्यवसायाविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आले। युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या या निवेदनात सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेला मटका, जुगार, दारूधंदे आणि इतर अवैध व्यवसाय तत्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अवैध धंद्यामुळे सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे। विशेषतः मटका आणि जुगाराच्या विळख्यात गरीब नागरिक अडकत असून अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून समाजात गुन्हेगारी वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। आज सोलापूर शहरामध्ये माननीय खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहराचे आयुक्त एम राजकुमार साहेब यांना आज आम्ही सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन द्यायला आलो आहोत। आजचा विषय असा होता की सोलापूर शहरामध्ये आपल्याला माहीत असेल, भाजपचं सरकार आल्यापासून मटका असू दे, जुगार असू दे, दारूधंदे असू दे, असे अवैध धंदे त्या सोलापूर शहरामध्ये पसरलेले आहेत। आपल्याला माहीत असेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की एक दिवस देशावरती आर्थिक संकट येणार आहे। अशा संकटामध्ये आपला मजूर कामगार काम करून घरी पैसे न देता कुठेतरी मटका खेळतो, कुठेतरी जुगार खेळतो, अशा परिस्थितीला सामोरं चालला आहे। इकडे युवक वर्ग मावा खातो, दारू पितो आणि इथे सुद्धा पैशाची अडचण मोठ्याप्रमाणात कुटुंबाला सोसावी लागते। त्यासाठी आम्ही माननीय सोलापूर शहराच्या आयुक्तांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण जर हे पूर्ण अवैध धंदे बंद नाही केल्यास ज्या हद्दीमध्ये जो धंदा चालेल त्या हद्दीच्या पोलीस स्टेशनमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने त्या पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला।